हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा एक रोड ट्रिपचा ब्लॉग आहे. सामान बघा, फक्त 5 दिवसाचं इतकं सामान आहे. तर आम्ही जातो आहे अलिबाग टू कणकवली, कारण की माझ्या काकांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे. त्यासाठी तर मी पूर्ण प्रयत्न करीन हे कोकण ट्रिप शूट करायचा. आणि हा त्याचा डे 1 आहे. नेहमीचा आवडता प्रवास म्हणजे अलिबाग टू गावी शिरोडा. आणि बरोबर 6 वाजता निघालेलो आहोत. सुंदर रस्ता पेजारीवरून आत नागोठण्याला चांगल्या रस्त्यावरून आम्ही आता प्रवास करत आहोत. नागोठण्याला बाहेर पडून आम्ही हायवेला लागू. रस्ता बरा आहे असं इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. बघूया, तुम्हाला मध्ये मध्ये अपडेट करतच राहील. कशाईचा टनेल पण ओपन झालेला आहे असं माहिती मिळालेली आहे. एकंदर बघूया प्रवास कसा होतोय ते. आता सध्या वातावरण छान आहे. उन्हाचा तडाखा अजून सुरुवात नाही झालेली. बघूया. ट्रॅफिक अजिबात नाहीये. वळणावळणाचा रस्ता आहे. एक टिपिकल कोकणी म्हणतात ना, त्या प्रकारचा रस्ता. तू सांगतायस अजून ड्रायव्हिंग पण करायचं आहे ना. पुढे एक खराब पाहिजे 5.5 किलोमीटर नंतर वाकण फाटा सोडून आता हा सुंदर असा वनवे लागलेला आहे. वी होप दॅट दिस रोड विल रिमेन नाईस ऑल अलोंग थ्रू आउट. आता आम्ही सुकेळी खिंडीतून जात आहोत. सुकेळी खिंडीत एक जाणारा मार्ग मस्तपैकी कॉन्क्रीटचा बनवलेला आहे आणि जुना डांबरी रस्ता आहेच. एकंदर छान वाटत आहे. पावणे 8 वाजता इंदापूर सोडलेला आहे. 6 वाजता अलिबाग आणि पावणे 8 वाजता इंदापूर. एकंदर प्रवास अजूनपर्यंत व्यवस्थित झालेला आहे. इंदापूर हा गावातूनच रस्ता आहे. अजून इथे 2 पदरी मार्गाचं काही चिन्ह दिसत नाही. बहुतेक बायपास असावा इंदापूर आणि पुढे माणगावमध्ये. आता आम्ही माणगाव बाजारपेठेत आहोत. ही संपूर्ण प्रवासामधली एक दुखरी नस असते. कारण संध्याकाळीच्या वेळी किंवा दुपारच्या गर्दीच्या वेळेस इथे मार्ग काढणं मुश्किल होतं. एक मागच्या वेळेचा एक अनुभव असाच गमतीशीर म्हणण्यापेक्षा एक अंगावर शहारे आणणारा होता. आम्हाला एक माणगाव बायपास करण्यासाठी रायगडच्या रस्त्यावर वळवलं होतं. रस्ता म्हणजे एक खतरनाक रस्ता होता. रस्त्याचं नाव घेतलं की अजूनही अंगावर शहारे येतं. माणगाव आता आम्ही सुदैवाने माणगावमध्ये सध्या ट्रॅफिक नाही आहे आणि माणगाव आम्ही शहर सोडलेलं आहे. महाडला पोहोचेपर्यंत हा एक सुंदर असा विस्तृत रस्ता आहे. खूपच चांगला रस्ता आहे. 90-100चा स्पीड मेंटेन करणं सहज शक्य आहे. 1 hour later. 2 खिलाडी डाऊन. 2 डाऊन. At 8:30 they are at Mahad. Simply great. असंच प्रवास चालू राहिलं तर आम्ही निश्चितही दुपारी जेवणातच पोहोचू असा अंदाज आहे.
मध्ये शिरणार आहोत. मागच्या वेळी एका ब्लॉगमध्ये मी टनेलचं हे केलं होतं, शूटिंग केलं होतं. गणपतीला गावी जाताना रस्ते घाट पुढे टाकून आम्ही आता परशुरामच्या दिशेने चाललेलो आहे. परशुरामाच्या पवित्र भूमीत प्रवेश करताना चांगला वाटत आहे. आणि टनेल भेटला की नाही तुम्हाला? टनेलने आज घोर निराशा केलेली आहे. Music. घाट चढून कशेडच्या घाटातून खडबडीत रस्त्यातून मस्तपैकी संपूर्ण शरीराचं मालिश करून घेतलं. आता चिपळूण मागे टाकलेलं आहे आणि ड्रायव्हर पण बदललेला आहे. जसं रात्राणी गाडीला कोकणातनं जसं चिपळूणला ड्रायव्हर बदलत आहे तसं आमच्या कारचा पण ड्रायव्हर बदललेला आहे. चांगला आहे रस्ता आहे. चिपळूणपासून पुढे आम्ही सावर्ड्याच्या दिशेने चाललो आहे. मध्ये क्वालिटी बेकरीमध्ये थोडंसं खाणं घेतलेलं आहे. टी ब्रेक छोटंसं. हां ठीक आहे, भेटूया पुन्हा. आता आम्ही संगमेश्वर, देवरुख, साखरपा, वाटूळ या मार्गे आलो आहे. रस्ता अतिशय सुंदर आहे आणि नेहमीच्या आपण हायवेपेक्षा साधारण 10-12 किलोमीटर अंतर कमी होतं आहे आणि रस्ता एकदम नितळ रस्ता आहे, नितळ. तर नक्कीच आणि हा रस्ता नक्कीच ट्राय करून बघा. संगमेश्वर पासून देवरुख, देवरुख साखरपा, साखरपा वाटूळ आणि नंतर आपला नॉर्मल हायवे. ओके बाय. बाय कशाकडून सांग काहीतरी चांगल्या रस्त्याबद्दल. काय व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? हा रस्ता म्हणजे तुमचा नेहमीचा रूट सांग पहिले. नेहमीचा रस्ता आपण साखरपा, संगमेश्वर, निवळी फाटा, हातखंबा, पाली, लांजा आणि मग ओणी असं येतो. हा रस्त्याचं काम पण चालू आहे. त्यापेक्षा हा रस्ता तुम्ही प्रेफर करा. रस्त्याची क्वालिटी उत्तम आहे. ट्रॅफिक जवळजवळ शून्य. हार्डली 50-60 किलोमीटरमध्ये तुम्हाला 2-4 वाहनं मिळतात. आणि हा रस्ता जो साखरपा ते वाटूळ हा रस्ता जो ज्या कोणी बनवला आहे त्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे. रस्त्यात एकही खड्डा नाही, एकही उंचवटा नाही, एकदम पातळ पाण्यासारखा रस्ता आहे. ओके. बऱ्याचशा सुट्ट्या राजापुरात जायच्या. दिवाळीला आजोबा एक पोतभर फटाके घेऊन यायचे. हे सगळे आम्ही भावंड फटाक्यांचं मजा घ्यायची. राजापूरची अजून एक आठवण म्हणजे तिथे एक भेळवाला होता. तो लाल तिखटाचं पाणी मारलेली भेळ द्यायचा. त्याच्यात उकडलेली कडधान्य, चणे, वाटाणे खायचे. तर त्या वेळेची चव अजूनही जिभेवर आहे. राजापूरची अजून एक खासियत म्हणजे एक आझाद बेकरी होती, त्याचे मखरूम. मला वाटतं हे मखरूम फक्त राजापुरातच मिळतात आणि त्याची एवढी उत्कृष्ट चव मी क्या बोलेगा मेरे बाबू को शूट करने नहीं आता, ऐसा नहीं चलेगा. ज़्यादा मत बोलने का, मम्मी जैसे ज़्यादा बोलने का नहीं. This is me.
युअर मामा फेवरेट वाला. नाही फेवरेट मी नाही. म्हणूनच सरकॅस्टिकली होतं रे ते फेवरेट वाला. हो ना. तो शिवम म्हणा होता रस्ता खराब हाय कर झालेला हाय आहे. कर हाय कर. हाय. शाबास. आंबे पण पहिले पेटी खाल्ली म्हणजे खाल्ली. देवरू का होते आंबे. पद्धतीने आम्ही रेकॉर्ड टाईममध्ये गणपतीला बसलेलो आहे आणि आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेत आहोत. म्हणजे अजून यायचंय जेवण. बाय. बाय. आम्ही घरी गेलो शिवमने आम्हाला घेऊन गेलो. असं काय एवढं काय. गुदी आय आ बाबू आय. तरी जाऊली एवढी. Hi Shivali, how are you? How is your vlog going on? बोल पुढे. मस्त. आज दुपारी. उद्या जाणार मी. तू चांगलं ट्रीट नाही करत मला म्हणून मी चालली उद्या. कॉफी संपली. आमच्या क्लायंटला आमची नवीन हेल्पर कसं म्हणणार. कोण क्लायंट. आर क्लायंट्स दे डोंट वॉन्ट यू टू. कारण मला पैसे नाही भेटत त्याच्या कामाच्या बदली तर मी काम करू. काम धीरे धीरे करती है तो कस्टमर बोलते हैं अरे फास्ट फास्ट कर थोड़ा जल्दी कर. नवीन आली नवीन कामगार. काय करतो रे. काय आपला पेशा काय आहे. कमवायचं दुपारपर्यंत. अरे करतो काय ते सांग रे. कमवायचं नाही. हा दुपारी सकाळी कमवायचं आणि रात्री वाटायला जाऊन उडवायचे पैसे. हेच आपले धंदे रोजचे. काय करतो सांग तरी. I hope you like this vlog. Thank you for watching.